श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीच्या वतीने आणि श्रीराम फाउंडेशनच्या सहकार्याने सन 1993 पासून सामाजिक, धार्मिक तसेच शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात येतात। त्यातील एक भाग म्हणून कंपनी अंतर्गत नोंदी असलेल्या वाहन चालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचे कार्यही करण्यात येत असून या उपक्रमात पोलीस निरीक्षक शरद जांभळे, कंपनीचे रिजनल हेड भूपेंद्र पाटील, सुधाकर पाटील, दिनेश कोकणे, सचिव कुरसाळे, चंद्रकांत सुळगावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तींचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी पोलीस निरीक्षक शरद जांभळे यांनी समय सूचकता या विषयावर मार्गदर्शन केले। तर नीट स्वतः शांत डोकं ठेव आणि फांदी पकडून ठेव आणि हळूहळू खाली। त्याला काय सूचना मिळाली की तू घाबरू नकोस, शांत डोकं ठेव। त्याप्रमाणे त्याने शांत डोकं ठेवलं, त्याला सूचना चांगली मिळाली म्हणून त्याने शांत डोकं ठेवलं आणि तो हळूहळू खाली उतरला। तर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर स्वयं सूचना सकाळी उठल्यानंतर आपण स्वतःला सूचना द्या की मी आज काय करणार आहे आणि त्याप्रमाणे तुमचा दिनक्रम ठेवा। चुकीचे संदेश स्वतःला देऊ नका, आपणच आपल्याला चांगले संदेश द्या आणि शाळेमध्ये चांगला अभ्यास करा। आपल्या पुढच्या वाटचालीला मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि परत एकदा मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो। सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरता श्रीराम फायनान्स कंपनीचे सर्व कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले, तर आभार कोपरगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक सतीश सूर्यवंशी यांनी मानले। त्यांना जे सुरक्षित केलेलं आहे आणि धंद्यासाठी आम्ही त्यांना मदत करतोय त्या पद्धतीने त्यांचे विद्यार्थी जे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आमच्या कंपनीने श्रीराम फाउंडेशन ही 2013 मध्ये जुलै 2013 मध्ये ही कंपनी चालू झाली आणि आम्ही त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हातभार लावावा यासाठी आमच्या कंपनीने प्रयत्न केलेला। आणि काय आमच्या कंपनीने 7वीतून 8वी मध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना 65% वरती जे मार्क आहेत त्या लोकांसाठी आम्ही 3000 रुपये प्रमाणे स्कॉलरशिप देण्याचं ठरवलंय आणि 11वी आणि 12वी या विद्यार्थ्यांसाठी 3500 रुपये असं ठरवण्यात आलेलं आहे। पण हा जो निधी आहे हा फक्त 1 वर्षासाठी म्हणून देण्यात येत नाहीये। पण हा जर विद्यार्थी आपल्याकडे आता ह्या वर्षी 14 आणि 15 मध्ये जर त्याने आपल्याकडून स्कॉलरशिप घेतली आहे तो विद्यार्थ्याला पुढच्या वर्षी 8वी मध्येही त्यांनी जर 60% जास्त उत्तीर्ण 65% जर जास्त मार्क भेटले तर त्याला परत आम्ही ही स्कॉलरशिप देण्याचा प्रयत्न करू। आणि आज या कोपरगाव मध्ये आम्ही 80 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात आलेली आहे। असा हा कार्यक्रम आमचा महाराष्ट्रामधील जळगाव या जिल्ह्यामध्ये आमच्या 3-4 ज्या ब्रांचेस आहेत, जळगाव, भुसावळ आणि अंबरनेर या ब्रांचेसमधून सुद्धा आम्ही 200 लोकांना शिष्यवृत्ती दिलेली आहे। यापुढे पॅन इंडियामध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येतोय आणि आम्ही जे आमचे ओनर आहेत, ड्रायव्हर, जसं चालक टू मालक, त्या चालकांचा विचार आमच्या कंपनीने केला आहे, ज्यामध्ये आम्ही त्या लोकांना येणाऱ्या काळामध्ये 100 चिकित्सालयही चालू करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर होईल। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव।